कसं काय आवाज आला? तर एवढे क्रिस्पी होतात हे वाटाण्याचे नगेट्स. वाटाणा आता बाजारात खूप जास्त अवेलेबल होतो, त्यापासून जेवढं काही रेसिपी बनवता येतं तेवढ्या बनवायच्या. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणा, आलं लसूण, हिरवी मिरची हे सर्व एकदम बारीक करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. तर कढईमध्ये तेलामध्ये छानपैकी मोहरी तडतडू द्यायची, त्याच्यात जिरे घालायचे व आपण वाटाण्याचं जे मिक्सचर तयार केलेलं आहे ते व्यवस्थितपणे परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स तसेच ऑर्गॅनो घालून घ्यायचे व मिक्सचर चांगलं मिक्सअप करून घ्यायचं. थोडंसं मीठ घालायचं. 2 ते 3 मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये पाणी ओतायचं व 5 मिनिट हे चांगलं शिजून द्यायचं. आता पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. असा घट्ट गोळा तयार झाला पाहिजे, चांगलं ते शिजलं पाहिजे. नंतर मिश्रण थंड झालं की एका ताटामध्ये हे सगळं काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 बटाटा खिसून घ्यायचा व हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. हे बघा पीठ आता चांगलं मळून तयार झालेलं आहे. एक पोळपाट घ्या, त्याच्यावर गोळा घ्या आणि आपल्या हातानेच रोल तयार करा व चाकूच्या साह्याने असे त्याचे छोटे छोटे नगेट्स करा. हे नगेट्स तयार होतात तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. ते चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं व हे छोटे छोटे नगेट्स आहे ते त्याच्यामध्ये चांगले डीप फ्राय करून घ्या. तुम्हाला जर कमी तेलकट हवे असतील तर शालो फ्राय करा किंवा एअर फ्राय करा. खूप छान आणि क्रिस्पी असे हे नगेट्स होतात. टोमॅटो सॉस बरोबर हे तुम्ही खाऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग.